जय महाराष्ट्र. मी रावसाहेब घेवारे, शिवसेनेचा संस्थापक. आता सांगली जिल्हा सहसंपर्क म्हणून माझी नेमणूक झालेली आहे. या निमित्तानं सांगलीकरांना एक नवीन आव्हान, जे कृष्णामाई महोत्सव राजेसाहेबांच्या वेळी राजेसाहेबांनी चालू केला, हा महोत्सव जनतेला कळावा. ह्या पाण्याची किंमत काय आहे आणि इतिहास काय आहे. इतिहास सांगत असताना स्वाभिमान अभिमान वाटतो सांगलीकरांचा. अरे या कृष्णामाईच्या पाण्यात आणि या मातीत कोण कोण जन्माला, केवढा मोठा जगात इतिहास करणारी माणसं निर्माण झाली. हा थोडक्यात इतिहास सांगतो. लता मंगेशकरचं कुटुंबी ह्या सांगलीत जन्माला आला. आबासाहेब गरवारे सारखे उद्योगपती सांगलीत जन्माला आला. विजय हजारे, नंदू नाटेकर सारखे खेळाडू जन्माला आले. मारुती मानेसारखा हिंद केसरी या मातीत जन्माला आला. नाटककार देवरन खालीलकर या मातीत जन्माला आले. केवढा इतिहास सांगलीचा आहे. आता तो इतिहास परत सांगण्याचं कारण म्हणजे ह्या मातीत एवढी माणसं जन्माला आली. आणि आता महेंद्र भाऊनी हा परत कृष्णामाई महोत्सव चालू केला राजेसाहेबांच्या नंतर. मध्ये गॅप पडला, पण महेंद्र भाऊंच्या स्वप्नात देव आला. देवानं सांगितलं, अरे उत्सव बंद पडण्यास चालू कर. बाळासाहेबांच्या जुन्या संस्कृती जपण्याचं काम महेंद्र भाऊनी घेतलं, हातात घेतलं आणि त्याचं गेल्या वर्षी थोडक्यात केलं. पण ह्या वर्षीचा उत्सव असा आहे की सांगलीच्या आणि पंचकृषीच्या जनतेला आव्हान आहे, त्याने याचा स्वाद घ्यावा, बघावं महेंद्र भाऊनी काय केलं. त्यापेक्षा सांगलीचा ज्वलंत इतिहास काय आहे, कृष्णामाईची पाण्याची किमया काय आहे आणि सांगलीचा इतिहास सांगा ना किती. वसंतदादांनी पलवली, राजेसाहेबांनी पलवली, वसंतदादांनी वसवली, ही सांगली आहे. उद्योगधंद्यात सांगलीत महाराष्ट्रात नसतील तेवढे 10 कारखाने सांगली शुगर फॅक्टरी महाराष्ट्रात सांगलीत आहेत. काय उद्योगधंद्यात पुढे आहे, सांगलीची मार्केट कमिटी पुढे आहे. उद्योगधंद्यात सगळ्या क्षेत्रात सांगली पुढे असताना आता या कृष्णामाईच्या उत्सवात निमित्तानं सांगलीकर जनतेला एक नवाने इतिहास घडणार आहे. सांगली ही नाट्यपंढरी आहे. सांगली सौजन्यशील आहे. सांगली सगळे पोटात घालणारे एक माई आहे, आई आहे. ते पोटात घालून माझ्या कृष्णामाईला या महेंद्र भाऊनी एक चांगला इतिहास घडवला. बाळासाहेबांच्या स्मृती जागवल्या. बाळासाहेबांचा निशांत त्यांना आशीर्वाद मिळेल ही प्रभू गणपतीजीने प्रार्थना करतो आणि नागरिकांना आवाहन करतो, जरूर या, प्रदर्शन डोळ्याखालनं गावा. ह्याला विनामूल्य आहे. सगळ्यांनी येऊन त्याचा स्वाद घ्यावा आणि महेंद्र भाऊंना एक आशीर्वाद द्यावा की पुढच्या कामाला त्यांना यश मिळावं. जय हिंद, जय महाराष्ट्र.